यानंतर घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा महाराष्ट्र सुपरफास्ट. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला पुन्हा एकदा फुटीचं ग्रहण लागलेलं आहे. 6 खासदारांनी ठाकरेंची साथ सोडत वेगळा गट स्थापन केलाय. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना तसं पत्र देण्यात आलंय. त्यामुळे पुन्हा एकदा ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार पडलंय. शिवसेना युबीटीचे 6 खासदार फुटल्यानंतर राज्यातील राजकीय समीकरणही बदलणार आहेत. खासदारांच्या संख्येनुसार महायुतीमध्ये आता शिवसेनाच मोठा भाऊ असणार आहे. 6 खासदारांचा गट शिवसेनेमध्ये विलीन झाल्यास शिवसेनेची खासदारांची संख्या 13 वर जाणार आहे. हा आकडा महायुतीत सर्वाधिक आहे. ठाकरेंच्या 6 खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि खासदार अनिल देसाईंनी सर्व खासदारांना व्हीप बजावलाय. उद्या दिल्लीमध्ये संसदीय दलाची बैठक होणार आहे. दरम्यान या बैठकीसाठी हा व्हीप बजावण्यात आलाय. खासदारांनंतर आता आमदारही सत्ताधाऱ्यांच्या रडारवर आल्याची माहिती समोर आली आहे. खासदारांपाठोपाठ आता शिवसेना युबीटीचे आमदारही फुटण्याची शक्यता आहे. ठाकरेंचे 20 आमदार महायुतीच्या निशाण्यावर आहेत अशी माहिती मिळते आहे. ठाकरेंना दुहेरी धक्का देण्याची तयारी असल्याचं समजतंय. खासदारांनी साईबाबा, आई भवानी, मुलीच्या शपथा घेतल्या असं संजय राऊत म्हणाले. तर शपथा घेतल्यानंतर विश्वास ठेवणं अनिवार्य असल्याचे ते म्हणालेत. तर परमेश्वराला साक्ष मानून शपथ घेतली, आता परमेश्वरच बघून गेल्याचं म्हणत अंबादास दानवेंनी निशाणा साधलाय. दिल्लीत खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद पार पडली. यावेळेला पत्रकार परिषदेत खासदार संजय राऊत यांनी नाशिक लोकसभेचे खासदार राजाभाऊ वाजे हे पक्षाशी एकनिष्ठ राहिल्यामुळे त्यांचं तोंड भरून कौतुक केलंय. मात्र त्याचवेळी खासदार राजाभाऊ वाजे भावूक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालं. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष 2029 पर्यंत संपणार असल्याचा दावा शिवसेना नेते संजय निरुपम यांनी केलेला आहे. उद्धव ठाकरेंच्या आमदार खासदारांचा त्यांच्या पक्ष नेतृत्वावर विश्वास राहिला नाही, त्यामुळे हळूहळू हा पक्ष संपत चालल्याचं निरुपम म्हणाले. राज्यात सुरू असलेल्या ऑपरेशन टायगरवर कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनी भाष्य केलंय. लोकसभा निवडणुकीमध्ये गैरसमज पसरवल्यानं एनडीएला काही प्रमाणामध्ये कमी यश मिळालं होतं. खोटा नरेटिव्ह पसरवल्यानं निवडून आलेले महाविकास आघाडीमधील खासदार देखील नाराज होते. खोट्या पद्धतीनं निवडणूक लढवल्यानं महाविकास आघाडीला हे भगदाड पडत असल्याची टीका क्षीरसागर यांनी केली आहे. खासदार संजय राऊतांच्या ट्विटवर टीएमसीच्या खासदार महुआ मोइत्रा यांनी ट्विट करून सवाल केलाय. फक्त 15 कोटी रुपये स्वस्तात का जात आहेत असा सवाल मोइत्रा यांनी केलेला आहे. ऑपरेशन टायगरवरून त्यांनी हा सवाल केलाय. शिवसेना युबीटीचे खासदार उद्धव ठाकरेंवर का नाराज झाले त्याची इनसाइड स्टोरी झी24 तासच्या हाती लागली आहे. ठाकरेंचे खासदार नागेश पाटील आष्टीकर आणि संजय दिना पाटील हे उद्धव ठाकरेंवर नाराज असल्याचं समोर आलंय. नागेश पाटील आष्टीकर यांच्याबाबत पक्ष नेतृत्वाच्या वागणुकीबद्दल त्यांच्या समर्थकांमध्ये तीव्र नाराजी असल्याचं सांगितलं जात आहे. ऑपरेशन टायगर नंतर ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार राजाभाऊ वाजे यांनी झी24 तासला दिलेल्या विशेष मुलाखतीत आपली राजकीय भूमिका स्पष्ट केली आहे. मी खासदार आहे तोपर्यंत उद्धव ठाकरेंसोबत राहणार अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली आहे. खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या शिवसेना प्रवेशाच्या चर्चा सुरू असताना नांदेड विधान परिषदेचे महाविकास आघाडीचे उमेदवार असलेले त्यांचे पुत्र कृष्णा पाटील आष्टीकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. आपण महाविकास आघाडीसोबत असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. आपण सच्चा शिवसैनिक असून मैदान सोडणारा नाही तर मैदान मांडणार असल्याची प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. संजय दिना पाटील यांच्या घराबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आलेली आहे. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेनंतर जे खासदार चर्चेत आहेत त्यांच्या घराबाहेर कुठलीही अनुचित प्रकार घडू नये यासाठी सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आली आहे. भाजपचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी बाळ माने यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना पूर्णविराम देत मोठं विधान केलंय. जोपर्यंत मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे तोपर्यंत बाळ माने यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा शब्दात त्यांनी स्पष्टीकरण दिलंय. नागपुरातही शिंदेच्या शिवसेना युबीटीला धक्का दिलाय. शिवसेना युबीटीचे माजी शहर प्रमुख नितीन तिवारी शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये मुंबईमध्ये पक्षप्रवेश सोहळा पार पडला. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी समर्थकांसह त्यांनी धनुष्यबाण हाती घेतलाय. राज्यातील नागरिकांना आता परिवहन विभागाच्या सेवा अधिक जलद आणि सुलभरित्या उपलब्ध होणार आहेत. दुर्गम आणि वाढत्या शहरी भागात वाहन नोंदणी, ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन तपासणी, कर भरणा तसंच इतर कामं सुकर होणार आहेत.
कोकण रेल्वे महामंडळ आंतरराष्ट्रीय स्तरावरील मोठ्या रेल्वे आणि पायाभूत सुविधा प्रकल्पांमध्ये सहभाग घेणार आहे. महामंडळाने दुबई मेट्रो, अर्जेंटिना आणि इस्रायलमधील प्रकल्पांसाठी निविदा भरण्याची तयारी सुरू केली आहे. आंतरराष्ट्रीय प्रकल्प मिळाल्यास महामंडळाची आर्थिक स्थिती अधिक मजबूत होण्यास मदत होईल. पुणे आणि अमृतसर या दोन शहरांना जोडणारी एअर इंडिया एक्सप्रेसची थेट दैनंदिन विमानसेवा सुरू झालेली आहे. 15 जूनपासून या मार्गावरील पहिल्या विमानसेवेला सुरुवात झाली आहे. दररोज पुण्याहून पहाटे 1:20 विमान सुटणार असून अमृतसरला 4:10 पोहोचणार आहे. नीट यूजी 2026 फेर परीक्षेला अवघे काही दिवस शिल्लक असताना एनटीएनं पेपर फुटीचा अफवा बनावट वेबसाईट आळा घालण्यासाठी एक तक्रार पोर्टल सुरू केलंय. विद्यार्थ्यांना कोणत्याही तक्रारी असल्यास त्या पोर्टलवरून त्या नोंदवता येणार आहेत. राज्यातील इयत्ता 6वी ते 8वीच्या विद्यार्थ्यांना आठवड्याच्या तासिका वेळापत्रकात तिन्ही भाषांसाठी 6 ऐवजी 4 तासिका ठेवण्यात आल्यात. भाषा विषयामध्ये विद्यार्थी नापास होण्याचं किंवा कमी गुण मिळण्याचं प्रमाण वाढत असताना तासिका कमी झाल्यानं शिक्षक मुख्याध्यापक चिंतेत आहेत. राज्यातील वरिष्ठ महाविद्यालयामध्ये सहाय्यक प्राध्यापक होण्यासाठी तसंच पीएचडीसाठी आवश्यक राज्य पात्रता परीक्षेचे अर्ज भरण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं मुदतवाढ दिली आहे. त्यानुसार उमेदवारांना विनाविलंब शुल्कासह 17 ते 26 जून तर विलंब शुल्कासह 27 ते 30 जून पर्यंत अर्ज करता येणार आहेत. अधिक मास 2026च्या अधिकृत उत्पन्न तपशिलानुसार यंदा विठुरायाच्या चरणी भाविकांनी अफाट दान अर्पण केलं. यंदा मंदिर समितीच्या एकूण उत्पन्नामध्ये तब्बल 2,26,65,85,000 रुपयांची वाढ झाली आहे. कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अवसायनामधल्या 644 संस्था पात्र तर 441 संस्था अपात्र करण्यात आलेल्या आहेत. उर्वरित 235 संस्थांचा निर्णय प्रलंबित आहे. अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक फटका हा राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहे. हिंगोलीच्या सेनगावमधील महावितरण कार्यालयामध्ये नागरिकांनी जागरण आंदोलन केलेलं आहे. विद्युत पुरवठा खंडित झाल्यानं महावितरण कार्यालयामध्ये आंदोलन करण्यात आलं. वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्यानं नागरिक त्रस्त झाले असून विद्युत पुरवठा सुरळीत करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. नाशिकमधील आरटीओ कर्मचाऱ्यांच्या संपामुळे कार्यालयातील सेवा ठप्प झाली आहे. कार्यालयामध्ये शुकशुकाट झाला असून नागरिकांची विविध कामं रखडली आहेत. विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आरटीओ कर्मचाऱ्यांनी संप पुकारलाय. यावर्षी एल निनोच्या प्रभावामुळे भविष्यात कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे अहिल्यानगर जिल्ह्यातील नागरिकांनी उपलब्ध पाणी हे जपून वापरावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं. भविष्यात पाणी टंचाई येऊ नये यासाठी उपाययोजना केल्या जात असल्याचं त्यांनी सांगितलं. दुरुस्तीअभावी 50% बस कुर्ला आगारातच उभ्या आहेत. आगारामध्ये चार्जिंग पॉईंट कमी असल्यानं विद्युत बसचं चार्जिंग करता येत नाही. त्यामुळे बेस्ट बसची सेवा मिळत नसल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत. वर्तमानपत्रांमध्ये खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्यांना तुकाराम मुंडेंनी दणका दिलाय. मुंबईतल्या 26 आस्थापनांवर कारवाई करण्यात आली आहे. 5 ते 16 जून या कालावधीमध्ये ही मोहीम राबवण्यात आली आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीर सौंदर्य प्रसाधनांचं उत्पादन करणाऱ्यांवर कारवाई केली आहे. या कारवाईमध्ये तब्बल 1,52,97,000 रुपये किमतीचा बेकायदेशीर सौंदर्य प्रसाधनांचा साठा जप्त करण्यात आला. भंडाऱ्याच्या लाखनी पोलीस विभागाच्या फिरत्या पथकानं अवैध वाळूची वाहतूक करणारा ट्रॅक्टर पकडून जप्त केला. ही कारवाई सालेभाटा गावाकडून खेडेपार गावाजवळल्या टी पॉइंट परिसरात करण्यात आली आहे. वाळू वाहतुकीची रॉयल्टी मागितली असता चालकाकडे कोणते वैध दस्तऐवज आढळून आलेले नाहीये. लातूर जिल्ह्यातल्या कासार शिरसीवाडीमध्ये वीज चोरीवर कारवाई करण्यासाठी गेलेल्या महावितरणच्या पथकावर हल्ला करण्यात आलाय. या अनधिकृत वीज जोडण्या तोडत असताना उपकार्यकारी अभियंता यांना लोखंडी रॉड आणि काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे.